तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं का, काही वर्षांमध्ये कोरोनासारखे भयानक आजार, युद्ध किती होत आहेत, किती थंडी, ऊन, पाऊस. तर हे कलियुगामध्ये भगवान कृष्णांनी हे आधीच सांगितलं होतं. आणि या परिस्थितीमध्ये शांत राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी त्यांचे 5 असे विचार सांगणारे जे तुमचे पूर्ण आयुष्य, जीवन बदलून देतील. लक्षपूर्वक आहे का? सर्वात महत्त्वाचे त्यांनी विचार सांगितलं भगवान कृष्णांनी. या कलियुगामध्ये जे लोक धर्माच्या रस्त्यावर चलतील, धर्म तेच टिकतील, आणि जे अधर्म किंवा वाईट काम करतील त्यांचा नाश होईल या कलियुगामध्ये. त्यामुळे तुम्ही कायम धर्म सत्याच्या रस्त्यावरच चला. अधर्म केला तर नाश निश्चित आहे कलियुगामध्ये. लक्षात ठेवा, धर्माच्या रस्त्यावर तुम्हाला चालायचं आहे. दुसरा अतिशय जबरदस्त विचार त्यांनी सांगितला कृष्णांनी, की लोकांजवळ सर्व राहील परंतु तरीसुद्धा ते स्वतःला एकटं किंवा आपण म्हणतो खाली पण रिकामा पण महसूस करतील. कायम बैचीने राहील, अस्वस्थपणा राहील, मानसिक आजार वाढतील. बघ तशीच परिस्थिती आहे. लोकांजवळ सर्व राहतं परंतु तरीसुद्धा ते स्वतःला एकटे समजतात. कायम मनात असुरक्षितता, असंतुष्ट भावना राहते. तर मनुष्य कधीही सुखी राहू शकणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याजवळ जेवढं जे असेल त्याच्यामध्ये सुखी राहा, समाधानी ठेवा. नाहीतर तुम्हाला एकटेपणा किंवा असंतुष्ट कायम मनात राहील, मानसिक आजार वाढतात याच्यामुळे. तिसरा त्यांनी महत्त्वाचे विचार सांगितला या कलियुगामध्ये टिकून राहण्यासाठी भगवान कृष्णांनी, की आपण निसर्गावर फार अन्याय केला आहे, त्याच्यामुळे निसर्गसुद्धा आपल्याकडनं बदला घेईल. म्हणून एवढं ऊन, पाऊस मी आता सांगितलं हे सर्व त्याचे जे निसर्ग बदला घेतो आहे. आपण निसर्गावर शोषण केलं, अन्याय केला, त्याचा बदला निसर्ग घेतो आहे. चौथा महत्त्वाचा विचार भगवान कृष्णांनी सांगितला, की तुम्ही स्वतःच्या मनावर नियंत्रण, ताबा ठेवा. कोणतीही तुमची भावना असेल ती जास्त होऊ देऊ नका. तर नियंत्रण तरच तुम्ही राहणार. जर नियंत्रण नाही ठेवलं तर विनाश तुमच्या अटळ आहे. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची त्यांनी सांगितलं, की तुम्ही भक्ती देवाची मनापासून करा. अवडंबर किंवा देखावा करू नका देवाच्या भक्तीचा, नाहीतर त्या भक्तीचा नाश होईल. त्याच्यामुळे खऱ्या मनापासून भक्ती करायची असेल तर तेच करा. देखावा करू नका भक्तीमध्ये, फार वाईट येते. मनापासून भक्ती करा. तर हे 5 विचार तुमचे जीवन बदलून टाकतील. आणि तुमचे जास्तीत जास्त शेअर करा, सांगा तुमच्या मित्र नातेवाईकांना, त्यांचेसुद्धा जीवन बदलण्यात हे विचार फार मोलाचे आहेत. या कलियुगामध्ये तर हे विचार सर्वांना आवश्यक आहे. करा शेअर. आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.